सागर तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांना त्रिवार अभिवादन। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या प्रमुख आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, कार्याध्यक्ष आणि ट्रस्टी डॉक्टर भीमराव आंबेडकर, संस्थेचे कायदेशीर सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्याला अभिवादन करून पूजनीय बनते बी सारीपुत्त आणि बनते काश्यप या आणि त्यांच्या संघाला माझा त्रिवार पंचार्पण। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि तालुक्याचे अध्यक्ष सत्यजित जानराव, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असणारे जिल्ह्याचे अध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे, त्याप्रमाणे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणारे डॉक्टर सुरेश वाघमारे, संघमित्रा खोरे, त्याप्रमाणे डॉक्टर हर्ष जगजाप, त्याप्रमाणे जिल्ह्याचे तालुक्याचे सर्व पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि समता सेनेचे सर्व सैनिक ऑफिसर, या सर्वांना सविनय जय भीम। आज या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे बार्शी तालुक्याच्या वतीने ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती आणि या परिषदेला आपण उपस्थित आहोत। खरं तर भारतीय बौद्ध महासभा ही भारतभर धम्माचा प्रचार करते आणि आंबेडकर घराणं गेल्या 60 वर्षापासून ही धम्म चळवळ चालवते, म्हणून ही धम्म चळवळ आज देशामध्ये जिवंत आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी 54 साली संस्था स्थापन केली, 56 साली या संस्थेच्या वतीने धर्मांतर केलं आणि 56 साली बाबासाहेब आंबेडकरांचं परिनिर्वाण झाल्यानंतर 21 वर्ष ही धम्म चळवळ भैयासाहेब आंबेडकरांनी सांभाळली। बाबासाहेब आंबेडकरांच्या संगतीचे उजवे डावे जे पदाधिकारी होते त्यांनी राजकीय आपल्या आपल्या झोपड्या बांधल्या, राजकीय पक्ष स्थापन केले, पण बाबासाहेबांची धम्म चळवळ मात्र या आंबेडकर घराण्याने गेली 60 वर्ष जिवंत ठेवलेली आहे। आंबेडकर घराणा नसता तर ही चळवळ सुद्धा समाप्त झाली असती। त्या आंबेडकर घराण्याचं फार मोठं बलिदान आहे या चळवळीसाठी। मीराताई आंबेडकरांनी 48 वर्ष या संस्थेचं अध्यक्षपद सांभाळलं आणि आज 25 राज्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा आहेत। साधी बाब नव्हे, 25 राज्यामध्ये। काही लोकांना वाटतं की भारतीय बौद्ध महासभा काम करत नाही, फक्त सामने शिबिर करते आणि शिवर अंगावर देते, त्याने काय होत नाही। पण भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय शिक्षक निर्माण करते, केंद्रीय शिक्षिका निर्माण करते, सामने निर्माण करते। आज हजारो बौद्धाचार्य सामने झाल्यामुळे त्या हजारो बौद्धाचार्य निर्व्यसनी झाले, अंधश्रद्धेतून मुक्त झाले। त्या हजारो बौद्धाचार्यांचा, केंद्रीय शिक्षकाचा, शिबिरात भेटलेल्या महिलांची अंधश्रद्धा गेली। आता काही हजारो लोक सुद्धा अजून अंधश्रद्धेत आहेत। धर्माने मी बौद्ध आहे परंतु जातीनं महार आहे, दोस्तो आज मी काय खाणार नाही, आज माझा खंडोबाचा वार आहे, असे सुद्धा बौद्ध आमच्यात आहे। कालच मोठ्या मुलाचं लग्न बौद्ध पद्धतीने लावलं आणि मोठा मुलगा म्हणून खंडोबाला बोकडी कापलं, गर्भने एकूण जय मल्हार आहे, दोस्तो आज मी काय खाणार नाही, आज माझ्या खंडोबाचा वार आहे, असेही बौद्ध आमच्यात आहे। मग त्याला भारतीय बौद्ध महासभेचा दोष आहे का? त्याला बाबासाहेबांचा दोष आहे का? आज धम्म प्रचार होतात, बुद्धविहार आहे, धम्म परिषदा होतात, मग जे बाबासाहेब आंबेडकरचे अनुयायी म्हणतात त्यांचं काम नाही का त्या परिषदेला जाणं? त्यांचं काम नाही का बौद्ध साहित्य वाचणं? त्यांचं काम नाही का भगवान बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी का घेतला यावर विचार करणं? हे त्यांचं काम नाही का? का हे सगळं काम फक्त भारतीय बौद्ध महासभेनेच करावं, बाकीच्या संघटनाचं काय? एक आंबेडकर घराणं सोडलं
तर धार्मिक काम कोण करतंय? कुठले राजकीय पुढारी करतात? बीसीने भारतीय बौद्ध महासभेच्या विरुद्ध बुद्ध शासन सभा काढली, भंडाऱ्याने अखिल भारतीय बौद्ध महासंघ काढला, काही भिक्षूंचे संघ काढले आणि आज आणखी नवीन नवीन संघटना जन्माला येतात. RSSला सगळे हिंदूच्या संघटना आपली मातृसंस्था मानतात, मग भारतीय बौद्ध महासभेला सगळे बौद्ध आणि जैनवादी आपली मातृसंस्था का मानत नाही? मातृसंस्था मानतात तर मग भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यात का भाग घेत नाही? भारतीय बौद्ध महासभेवर टीका करायला सगळे तयार आहे, पण ही भारतीय बौद्ध महासभा कशा परिस्थितीतून आपलं धार्मिक कामकाज करते, काय करते, हे सर्वात महत्वाचं आहे. बंधूंनो, समाजाच्या बाबतीत बोलायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935ला धर्मांतराची घोषणा केली आणि 21 वर्ष या जगातल्या सर्व धर्माचा, सर्व ग्रंथाचा, सर्व पंथाचा अभ्यास केला. तेव्हा बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धर्म घेतला. हैदराबादचे निजाम, गुलबर्ग्याचे निजाम, फतेपूरचे निजाम हे 15 कोटी रुपये घेऊन आले होते, तुम्ही मुस्लिम धर्मामध्ये या. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात नाही नाही नाही, तुमचं माझं जमायचं नाही. या दीर्घदंडीच्या पायी मी माझा समाज विकणार नाही, या दीर्घदंडीच्या पायी मी माझा समाज विकणार नाही. बाबासाहेब आंबेडकरला कुठल्याही आर्थिक फायद्यासाठी धर्मांतर करायचं नव्हतं, हा महत्वाचा मुद्दा आहे. मग बाबासाहेबांना धर्मांतर का करायचं होतं? तर या समाजाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करायचं होतं. हिंदू धर्माच्या रूढीतून, देवदेवताच्या अंधश्रद्धेतून, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म, आत्मा या कल्पनेतून या समाजाला मुक्त करायचं होतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर करायचं होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी 21 वर्ष अभ्यास करत असताना त्याला पाहिलं की जगात एकच असा इजम आहे आणि तो म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म, की तो माणसासाठी आहे. इतर धर्माकडे गेले तर माणसं धर्मासाठी असतात, परंतु भगवान बुद्धाचा धम्म हा माणसासाठी आहे. कारण भगवान बुद्धाने माणसाला केंद्रबिंदू मानलेला आहे. भगवान बुद्ध आपल्या एका गाथेमध्ये म्हणतात, भिक्षूला आदेश देताना, चरित भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आताय हिताय सुखाय देव मनसान जा म्हणते. किंवा दृश्य शक्ती तुमचं भलं करणारी नाही, तुमचं भलं होईल तुमच्या कर्मामुळे आणि तुमचं वाईट होईल तर तुमच्या कर्मामुळे. आज आमची जी देवदेवतांची पूजा करणारी माणसं आहेत त्यांच्यासाठी आपण म्हणतोय की बाबासाहेब आंबेडकर जन्माला येण्या अगोदर आम्ही हजारो वर्ष या 33 कोटी देवांची पूजा केली, पण तू एकतरी देव आम्हाला पावला का? एखादा तरी देव म्हणला का मारा मांगाची मुलं सुद्धा डॉक्टर वकील होऊ द्या, मारा मांगाची मुलं सुद्धा सूट बूट कोट घालून जाऊ द्या. मग जे 33 कोटी देवाला करता आलं नाही, एका महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, म्हणून बाबासाहेब आंबेडकर आम्हाला 33 कोटी देवापेक्षा श्रेष्ठ आहे हे आमच्या समाजाने आता जाणलं पाहिजे, पाहिलं पाहिजे आणि त्याला मानलं पाहिजे. पण काय झालंय, बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, पण त्या 22 प्रतिज्ञा आमचे माणसं आचरणात आणत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं धम्मदीक्षा धर्मांतर करताना बनते चंद्रमणीला सांगितलं की मला त्रिशरण पंचील पहिल्यांदा देऊ नका, मला पहिल्यांदा 22 प्रतिज्ञा घ्या, कारण मी हिंदू धर्मातून मुक्त झाल्याशिवाय बौद्ध धर्माकडे कसा जाईल? माझ्या समाजाच्या हजारो वर्ष रक्तामध्ये, मेंदूमध्ये, श्रद्धेमध्ये हे हिंदू धर्म देवदेवतांची घाण बसलेली आहे, ती काढल्याशिवाय भगवान बुद्धाला कुठे ठेवायचं? म्हणून बाबासाहेबांनी पहिल्यांदा आम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या.
आणि त्या भाविक प्रतिज्ञा दिल्यानंतर त्या दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आपल्या समितीच्या पुढाऱ्यांना की बाबा रे, मी या समाजरूपी रोग्याचं ऑपरेशन केलेलं आहे. यांच्या डोक्यातला, यांच्या मेंदूतला, यांच्या रक्तातला ट्यूमर, गोळा आणि अंधश्रद्धेची घाण काढलेली आहे. आता तुम्ही यांना रोज पंचशिलेच्या गोळ्या देत चला, आर्य अष्टांगिक मार्गाच्या कॅप्सूल देत चला आणि संस्काराच्या मलमपट्ट्या करा, म्हणजे हा रोगी कायमचा बरा होईल. बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर त्यांच्या समितीचे 3 डॉक्टर होते. क ख ग. क म्हणजे कांबळे, ग म्हणजे गवई, ख म्हणजे खोब्रागडे. या 3 डॉक्टरने आम्हाला बुद्धं शरणं गच्छामी शिकवली नाही, यांनी आम्हाला क ख ग शिकवलं. क म्हणजे कांबळे गट शिकवला, ग म्हणजे गवई गट शिकवला आणि ख म्हणजे खोब्रागड गट शिकवला. बुद्ध धर्म शिकवला असेल तर तो भैयासाहेब आंबेडकरांनी शिकवला. बाबासाहेबांच्या नंतर हे काही पुढाऱ्याने आम्हाला तो बुद्ध धर्म शिकवला नाही. या आंबेडकर घराण्याने ही धम्म चळवळ जिवंत ठेवली. म्हणून आज श्रावण शिबिर, महिला शिबिर, संत ज्ञानाची शिबिर होतात. हे कुठल्या संघटनेमार्फत होतात? रिपब्लिकन पक्षात 3 गटातर्फे होतात किंवा इतर आपल्या धार्मिक संघटना निर्माण झाल्या त्या संस्थेतर्फे होतात किंवा पुढे तरी होणार आहे. हे काम फक्त भारतीय बौद्ध महासभाच करणार आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं की या जगात कुणी देववाद सांगितला, कुणी देववाद सांगितला, कुणी स्वर्गवाद सांगितला, कुणी आत्मवाद सांगितला, मात्र या जगामध्ये मानवतावाद फक्त भगवान बुद्धाने सांगितला. या जगामध्ये मानवतावाद फक्त भगवान बुद्धाने सांगितला. भगवान बुद्ध म्हणतात मी देव नाही, मी देवाचा दूत नाही, माझी पूजा करू नका, मी तुम्हाला पावणार नाही. भगवान बुद्ध म्हणतात ते खरं आहे, आमच्या धर्मात पूजा नाहीच आहे, आम्ही बौद्ध धर्माची पूजा करतच नाही. आमच्या धर्मामध्ये पूजा म्हणजे अनुसरण, पूजा म्हणजे अनुकरण, पूजा म्हणजे निर्मळ कर्म करणे, याला म्हणतेलं आहे पूजा. भगवान बुद्ध एक दिवस राजघरामध्ये चालले होते. एक मुलगा 6 दिशेला पाणी टाकून पाय पडत होता. तेव्हा भगवान बुद्ध त्याला म्हणतात, शिवा तू हे काय करत आहे? तो म्हणतो माझ्या वडिलांनी मला सांगितले की रोज 6 दिशेची पूजा करत जा, म्हणून मी 6 दिशेची पूजा करतोय पाणी टाकून. भगवान बुद्ध म्हणतात तुला 6 दिशेची पूजा करायची असेल तर 4 पापकर्मापासून अलिप्त राहा, 4 कर्मकेशापासून अलिप्त राहा आणि 6 संपत्ती नाशाच्या कारणापासून अलिप्त करा, मग 6 दिशेची पूजा कर. आमच्या भारतामध्ये आणि जगामध्ये पूर्व दिशा आम्ही कोणाला म्हणतो? ज्या दिशेला दिवस उगवतो त्या दिशेला आम्ही पूर्व दिशा म्हणतो, परंतु हे खोटं आहे. आज अमेरिकेमध्ये दिवस आहे, आपल्याकडे रात्र आहे. दिवस कधी मावळत नाही आणि दिवस कधी उगवत नाही. मग पूर्व दिशांची दिवस उगवतो ती पूर्व दिशा नाही. मग भगवान बुद्ध म्हणतात आमची पूर्व दिशा आहे आई वडील. भगवान बुद्ध म्हणतात आमची पूर्व दिशा आई वडील आहे. माता पितोपदान पुत्रदाराच संग हो अनाकुलाच कमंतन एतन मंगल मुतम. वडील आमचे जीवनाचे शिल्पकार आहे. वडील आमच्या प्रगतीचे मूळ कारण आहे. वडील आमच्या प्रगतीचे शिक्षणाचे मूळ स्रोत आहे, प्रेरणा आहे. बालवाडीपासून डॉक्टर वकील होईपर्यंत वडील आमचा सर्व खर्च करतात. शेवटी वडील जाताना काही घेऊन जातो. मुलगा डॉक्टर झालेला असतो, मुलगी डॉक्टर झालेली असते, गाडी असते, बंगला असते, पण मेल्यानंतर त्या बापाची आंघोळ मात्र अन्नातच असते. गडगंज संपत्ती असते, सूट बूट कोट, पण मेल्यानंतर 5.5 मीटर मांजर पटच कापड त्याच्या अंगावरती असतो. 25 तोळं सोनं असतं बायकोच्या अंगावरती. मंगळसूत्र तोडून त्यातला मणी त्या नवऱ्याच्या तोंडात घाला, मग काय बाया धावत जातात. ती बाई रडताना सुद्धा म्हणते एकच मणी घाला, बाकीच्या सांभाळून ठेवा, खाली पडते. देते का बाई? गडगंज संपत्ती घरामध्ये असते, बँकेत पैसा असतो, पण मेल्यानंतर 1 रुपयाच लावतात कपाळाला. आणि ते हे 98% लोकांना माहित नाही
की मेलेल्या माणसाच्या तोंडात सोन्याचा मणी का घालतात? तुमच्यापैकी कोणाला वाटतं? हात वर करा. मेलेल्या माणसाच्या तोंडात सोन्याचा मणी का घालतात? 98% लोकांना माहित नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा, त्याला म्हणतात पूजा. अरे आई आमचं दैवत आहे. माता पितो पदान पुत्र दाराच संग हो, अनाकुलाच कमंतन येतन मंगल मुतम. आई आमच्यासाठी किती कष्ट घेते, लहानाचं मोठं करते, सांभाळ करते, दुःख त्या बाळासाठी सहन करते. आणि म्हणून आईसारखं दैवत नाही. जगाच्या बाजारामध्ये काकी, नानी, मावशी, मामी असे अनेक नाते मिळतात. आई मात्र बाजारात विकत मिळत नाही. बरं मिळते का बाजारात आई? ज्या माणसाची आई मरण पावली त्या माणसाच्या मुखातला आई हा शब्द सुद्धा मरण पावतोय. म्हणून एका कवीने म्हटलंय, आई म्हणून कोणी आई हाक मारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. एका कवीने तर म्हटलंय, आई म्हणजे आई असते, दुधावरची साई असते. आई म्हणजे आई असते, दुधावरची साई असते, दरवळणारी गाय असते, हमरणारी गाय असते आणि लंगड्यासाठी पाय असते, अशी ती आई असते. भगवान बुद्धाने हा मानवतावाद जगाला शिकवला. म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्म घेतला. आणि ती बाबासाहेबांची चळवळ गेल्या 68 वर्षामध्ये भारतीय बौद्ध महासभेने या आंबेडकर घराण्याने जिवंत ठेवलेले आहे. म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की आपण या भारतीय बौद्ध महासभेच्या आणि आंबेडकर घराण्याच्या पाठीशी राहावं आणि त्या समतेला तनमन धनाने सहकार्य करावं. तरच खऱ्या अर्थानं ही चळवळ पुढे जाईल. अशा तऱ्हेची शिबिरं होतील, अशा तऱ्हेच्या धम्म परिषदा होतील. परंतु या घराण्याला आणि या समतेला आपण तनमन धनाने साथ केली पाहिजे, तरच ही चळवळ टिकून राहील. 100 वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकर येऊन गेले होते. आमच्या जानराव आणि त्यांच्या टीमनी हे लक्षात घेतलं नसतं तर गेल्या 2 वर्षापासून इथं परिषद झाली असती का? जेव्हा जानराव भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले आणि म्हणून त्यांनी ही परिषद घेण्याचं ठरवलं. या वर्षी बाबासाहेब आंबेडकर याच तारखेला आले होते. ही भारतीय बौद्ध महासभेची शाखा निर्माण झाली तेव्हा जानराव यांच्यामध्ये ती प्रेरणा निर्माण झाली. म्हणून या परिषदा होतात. म्हणून पुन्हा एकदा वेळ झालेला आहे, काही राहिलेली शिल्लक माणसं आहेत, त्यांना मी पुन्हा धन्यवाद देतो आणि मी लांबलेल्या शब्दाला विराम देतो. जय भीम, नमो बुद्धाय, धन्यवाद.